सध्या महापालिकेच्या आस्थापनेवर एकूण 54 बागा आहेत, ज्या महानगरपालिकेच्या जनरल बॉडीच्या ठरावानुसार आपण त्या रिझर्व केलेल्या आहेत आणि आपण त्याचं संपूर्ण कामकाज हे महापालिकेच्या अधीनस्थ कर्मचाऱ्यांच्या मार्फतच केलं जातं. एकूण 54 बागांच्या बरोबर ओपन स्पेसही आहेत, पण त्यात 2 प्रकार आहेत की खुल्या जागांच्यामध्ये बगीचा म्हणून आरक्षण घेणे आणि फक्त खुली जागा म्हणून आरक्षण घेणे. हा त्याचा एक मुद्दा आहे. आरक्षण घेतल्यानंतर ही खुली जागा म्हणून आपण त्याला रिझर्वेशन करून त्याची स्वच्छता देखभाल दुरुस्ती आम्हीच करतो. पण महानगरपालिकेच्या सध्या कामकाजाचं स्वरूप बघितलं तर थोडासा कर्मचारी वृंदा जो आहे आमचा थोडा कमी पडतो आहे. एक काळ आता ज्यावेळी कोल्हापूर महानगरपालिकेला हत्ती चालवण्याकरता महात कर्मचाऱ्यांची संख्याही भरपूर होती. स्पर्धा असायच्या महानगरपालिकेच्या बागेमध्ये, रोपं आणि बागेची स्पर्धा, सुशोभीकरणकरता स्पर्धा असायची. एकेका बागेमध्ये माझ्याकडं 24 आणि 27 लाख कर्मचारी एका बागेला असायचे. आज त्या ठिकाणी 1 आणि 2 कर्मचारी मी वैयक्तिक असं म्हणत नाही, पण आमचं कामकाजही चालू असतं. साहजिक आहे, नागरिक असू दे किंवा एखादी संस्था असू दे, एखादं व्यक्ती असू दे, त्यांना अपेक्षा असते की महानगरपालिकेचा अधिकारी आणि महापालिकेचा विभाग यांनीच हे सगळ्यांनी काम करावं. पण इतर विभागाप्रमाणे घनकचरा असू दे किंवा आरोग्य असू दे, उद्यान असू दे, हा आमचा विभाग असा आहे की याला कुठेतरी ना कुठेतरी सामाजिक ओढ आणि सामाजिक मदत किंवा एक हेल्पिंग हँड हा गरजेचा असतो, असं माझं वैयक्तिक मत आहे. एखाद्या दुसऱ्या डिपार्टमेंटनं गेलं की पाणी बिल कलेक्शन करायचं आहे तर बाबा त्यांचे कर्मचारी लावले आणि कलेक्शन केलं आणि ते आणले. पण मला उद्या झाडं लावायचं म्हटले तर मला सगळ्यात महत्त्वाची जागा आहे ती जागा. आज कोल्हापूरची भौगोलिक परिस्थिती सगळ्यांना कशी आहे माहिती आहे आणि गडचिरोली कशी आहे ते सगळ्यांना माहिती आहे.